राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी समृद्धी महामार्गाचा प्रश्न लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आलाय. समृद्धी महामार्ग राज्यातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 710 किलोमीटरच्या या महामार्गामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. या महामार्गाच्या जमीन खरेदी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिंदेंनी दिली आहे. तर समृद्धी महामार्ग अधिकारी जमीन खरेदी प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जयवंत जाधव यांनी केली. अहो ज्यांच्यावरती आरोप आहेत ते चौकशी करणार काय? ज्यांनी जमिनी घेतल्या ते चौकशी करणार काय? अरे लावलं काय? ज्यांनी जमिनी घ्यायच्या आणि ते चौकशीला महामार्ग आपण करतोय हा 710 किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्यामध्ये आपण जसा मुंबई पुणे रस्ता केला त्यावेळेस तो देशातला पहिला होता. हा लँड पुलिंगच्या मॉडेलवर, जगातला पहिला लँड पुलिंग मॉडेलवर हा महामार्ग होणार आहे आणि म्हणून या राज्याची समृद्धी व्हावी, शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, ते शेतकरी त्याच्यामध्ये भागीदार व्हावेत असा विशाल दृष्टिकोन ठेवून लँड पुलिंगचं मॉडेल आपण या रस्त्यासाठी आणलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त करायला निघालेलं आहे सरकार. या प्रस्तावावरून मुंबई नागपूर रस्त्यावरून भ्रष्टाचाराने कसं माकलाय त्याचं उत्तम उदाहरण आहे. संबंधित मंत्री उत्तर देत आहेत, चौकशी लावली आहे, सखोल चौकशी लावली आहे. मला आपण उत्तर द्या, सखोल चौकशी कोणाच्या नेतृत्वाखाली लावली आहे? कोण अधिकारी आहे? कमिशनर आहेत, प्रधान सचिव आहेत का कोण आहेत? आणि त्या चौकशीचं स्वरूप किती, कालावधी किती? नुसती चौकशी लावून उत्तर होत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.